नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. मंडळी नमस्कार. मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आज या व्हिडिओमध्ये एक वेगळाच विषय घेऊन आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू. मंडळी, आपण आत्तापर्यंत ज्योतिषामधले म्हणजे ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामध्ये काही ठराविक योगांमध्येच आपण गुरफटलेलो आहोत. पण कुंडलीमध्ये जन्माच्या वेळेस पूर्व प्रारब्ध कर्मयोगे संचित प्रारब्धानुसार आणि आपल्या वंश परंपरेतील काही दोषांना भोगण्यासाठी म्हणून किंवा आपल्या वंश परंपरेमध्ये काही आशीर्वादांना दुर्लक्षित राखल्यामुळे आपण ह्या जन्मामध्ये वेगवेगळे भोग भोगत असतो. म्हणजे घरात सगळं सुखवस्तू असतं, पण यश नसतं. घरात सगळं सुखवस्तू असतं, पण प्रेमभाव नसतो. घरात सगळं व्यवस्थित असताना शारीरिक व्याधी मागे लागलेले असतात किंवा शारीरिक व्याधींनी आपण त्रस्त झालेलो असतो. सगळं व्यवस्थित आहे तरी घरामध्ये लग्न योग येत नाही. शुभ कार्य घडताना खूप त्रास होतो किंवा शुभ कार्य घडतच नाही. अनेक अडचणी येतात. किंवा मग घरामधल्या स्त्री पुरुषांमध्ये त्यांच्या संबंधांमध्ये कारण नसताना कुठले तरी छुपे विषय समोर येत असतात आणि अनाकलनीय अशा कारणामुळे त्या संसारामध्ये गोडी नसते किंवा त्या घरामध्ये सुख शांती आणि प्रेमभाव नसतो. ह्याच्या मागचं कारण आपण फक्त त्या ग्रह नक्षत्राच्या गोचरीमध्येच फक्त शोधत राहतो. वास्तविक प्रत्येक कुंडली म्हणण्यापेक्षा त्या कुटुंबातल्या सर्वांच्या कुंडलीमध्ये, मग त्या कुटुंबामध्ये 3 सभासद असू दे, म्हणजे आई वडील मुलगा किंवा मुलगी, किंवा 4 असू दे, 5 असू दे, 6 असू दे, त्या सर्व कुटुंबातल्या सर्व पत्रिकांमध्ये वेगवेगळे योग असतात, कारण प्रत्येकाचे भोग वेगवेगळे आहेत. पण त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन योग असा असतो की त्या योगाचे प्रादुर्भाव संपूर्ण कुटुंबावर वेगवेगळ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतो आणि तो आपण भोगत असतो. बरेच योग असतात. आता त्या योगातून आपल्याला काय काय जे समजतं, तर त्या घराण्यामधल्या गेल्या 5 पिढ्यांमधली, त्या घराण्यातील गेल्या 5 पिढ्यामधील कुठल्या तरी वंशजाकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात, पण त्याची ठेवण पुढे, त्याची वहिवाट पुढे योग्य पद्धतीने झालेली नसते. त्याचा प्रादुर्भाव देखील आपल्याला सोसावा लागतो, भोगावा लागतो. त्याचसोबत आपल्याच वंशामध्ये गेल्या 5 पिढ्यामधील कुठल्या तरी पिढीमध्ये अशा काही घटना प्रसंग घडलेले असतात, शुभ असू दे अशुभ असू दे, पण त्याचा
आपण म्हणतो ना कर्मा रिटर्न्स, कर्मभोग भोगावेच लागतात. त्या 5 पिढ्यांमधल्या कुठल्या तरी आपल्या कुटुंबियाकडनं, आपल्या पितरांकडनं असं काहीतरी घडलेलं असतं की त्याचा प्रादुर्भाव किंवा त्याचा त्रास आपल्याला भोगत असतो आपण. आणि नेमकं तो त्रास कुठला आहे हेच जाणून घेत नाही आपण कुंडलीमधून. हा त्रास दर्शवणाऱ्या बऱ्याच योगांची स्थापना आपल्या कुंडल्यांमधून झालेली असते, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, रादर लक्षात घेत नाही. वरवरचे उपाय साधून काहीही होत नाही. जसं डॉक्टर म्हणतात ना, एखादा काही व्याधी झाली असेल, त्रास असेल, तर डॉक्टर अँटीबायोटिक देतात. अँटीबायोटिक घेतल्यानं बरं वाटतं, पण 1-2 दिवस. मूळ त्रास तसाच असतो ना. तसंच आहे आपल्या या शास्त्रामधल्या ज्योतिषी कुंडली शास्त्रामध्ये. मूळ कारण काय आहे? मुलीचं लग्न होत नसेल, मुलाचं शिक्षण कंप्लीट होत नसेल, किंवा नवरा बायकोंमध्ये प्रेमभाव नसेल, घरात सर्व काही चांगलं असताना संततीची कारणं असतील, संतती न होण्याची वेगवेगळी कारणं असतील, नोकरी धंद्यामध्ये यश नसेल, काही नाही, किंवा घरामध्ये कोणतरी मतिमंद असेल, घरामध्ये निष्कारांचे वाद होत असतील, शुभ कार्य घडत नसतील, घडत असतील तर त्याचं पुन्हा म्हणजे पर्यावसन हे अशुभतेमध्येच होतं. अशा सगळ्या कारणाला सर्व कुटुंबाचं मिळून एक कुठला तरी असा योग असतो जो तुमच्या 5 पिढ्यांमधून चालत आलेला असतो. तो शोधून काढायचं काम आणि त्या योगापर्यंत पोचायचं काम जर साध्य झालं आणि नेमका आजार लक्षात घेऊन, नेमकी अडचण लक्षात घेऊन ती अडचणच दूर करण्याचा प्रयत्न झाला तर किती छान होईल. ह्याच विषय संदर्भातून आपण आता संपूर्ण कुटुंबाच्या, जेवढ्या असतील तेवढ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या कुंडल्या एकत्र पाहून त्या घराण्याला लाभलेला आशीर्वाद काय आहे नेमका, त्याचा सदुपयोग साधायचं कसं, किंवा त्या घराण्याला लागलेला दोष तो कुठल्या अर्थानं आहे, म्हणजे तो दैविक दोष आहे की अपशक्तींचा दोष आहे. दोष यासाठी म्हणतोय कारण दोष हा शब्द प्रत्येकाच्या डोक्यामध्ये फिट बसलेला आहे. याला आपण त्रास म्हणू. सकारात्मक दैवी सहाय्याचा तो जाणीव असते, ती जाणीव तशी का होत नाहीये, किंवा दुर्दैवानं अशुभता घेऊन जाणवणारे त्रास, त्या त्रासाचं गणितच कळत नाही आपल्याला, का होतोय, त्याचं मूळ काय आहे. तर हे सगळं शोधून काढण्यासाठी उत्तम पद्धतीने आपण कुंडलीचा म्हणजे त्या कुटुंबाच्या कुंडल्यांचा पूर्ण संच अभ्यासून त्या घराण्यातील मूळ दोषाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्या माध्यमातून मग तोच दोष वास्तूमध्ये कुठे रिफ्लेक्ट होतो, आपण ज्या घरात राहतोय त्या घरामध्ये कुठल्या दिशेला किंवा कुठल्या स्थळी त्या दोषांनी घर करून ठेवलेलं आहे, ते शोधून काढून त्याच्यावरती आपण संस्कार स्थापित करायचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठीच हा व्हिडिओ आहे की तुम्ही देखील तुमच्या घरातील जे काही प्रश्न असतील, ज्या काही समस्या असतील, त्या समस्यांचं मूळ शोधून घ्या आणि त्या मुळाला अगदी मुळापासून नष्ट करा म्हणा, किंवा त्याचं निवारण करा. मग जे आपल्याला करायचं ते दैविक पण असू शकतं,
आधी भौतिक असू शकतं, भौतिक असू शकतं आणि अपशक्तीच्या रिलेटेड देखील असू शकतं. ह्या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देशच तो आहे की ह्या पद्धतीची सेवा दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन याच्यातून केली जाते, साधली जाते, ती फक्त तुमच्यापर्यंत पोचावी. तुम्ही आमच्या ह्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमच्या घरातील सर्व प्रश्नांची एकत्रित उत्तरं मिळवू शकता आणि सर्व घरातील कुटुंबातील सर्वांच्या दृष्टीने जे सकारात्मक सुखशांती प्रदान करणारा असेल, यश प्रदान करणारा असेल, त्या मार्गाने तुम्हाला जाता येईल. कधी तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाची एकत्रित जन्मपत्रिका तपासून घ्या, परीक्षण करून घ्या त्याचं, आणि घराण्यातील काही दोष असतील, काही आशीर्वाद असतील, त्यांची जाणीव झाल्यानंतर आपण त्या मार्गाने जायचं आपल्याला, सो ते करून घ्या. त्यासाठी आपण जी सेवा शुल्क ठेवलेलं आहे ते केवळ 7,000 रुपये आहे. तुम्हाला फक्त तुमच्या कुंडलीच्या माध्यमातून नेमकं कारण तुम्हाला सांगितलं जाईल. ते सांगितल्यानंतर त्या कारणाची शहानिशा, खरे खोटेपणा तुम्हाला कुठून शोधायचं आहे, कसा शोधायचा आहे, ह्याचं देखील मार्गदर्शन केलं जाईल. ते एकदा कारण कळलं, त्याचं स्थान कळलं की मग त्या कारणावरती संस्कार कुठल्या पद्धतीने करायचे ते देखील तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं जाईल. ही सेवा सद्गुरू कृपेने, गुरु महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आता सुरू केलेली आहे. तुम्ही छोट्या छोट्या कारणांसाठी बराच पैसा खर्च केला असेल, यश मिळालं असेल, नाही मिळालं असेल, पण हे एकदा करून तुम्ही घेतलं की तुम्हाला मुळाशी जाऊन जे प्रत्यक्षात मधील किंवा खऱ्या अर्थानं नेमकं काय आहे हे जाणून घेता येईल. आणि एकदा ते जाणून घेतलं, त्याचं निराकरण केलं की मग आपलं तिथून पुढचं आयुष्य हे सुखकारक, आनंदी, समाधानी आणि प्रेमभाव एकवटलेलं असेल. हाच निरोप फक्त तुमच्यापर्यंत पोचवायचा होता या चर्चेतून. तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमच्या कुटुंबाची, तुमच्या घराण्याची इत्थंभूत व्यवस्थित म्हणजे सुरळीत मार्गाने तुमच्या घराण्यातील जे काही दोष असतील, आशीर्वाद असतील किंवा त्रासात्मक असेल, ते सगळं तुम्ही त्याचं निराकरण करून घेऊ शकता आणि ते स्थिर स्थावर करून घेऊ शकता. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. हा विषय आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थांबू इथेच. ओम नमो आदेश.